हॅलो एव्हरीवन. सो रोजच्या धावपळीच्या जीवनातून आम्ही वेळ काढून निघालो होतो कोकणाकडे. आणि चला तर मग बघूया कशी झाली ही आमची कोकण ट्रिप. लेट्स गो. भरकन गाडी काढून निघालो सियाकडे आणि सियाला घेऊन मग निघालो आम्ही कोकणाच्या दिशेकडे. हनुमान जयंती असल्यामुळे इथे मंदिर मस्तपैकी लाइटिंगने सजवलेलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता की भाविकांची गर्दी पण सकाळी सकाळी होती. त्यानंतर आम्ही इथे थांबलो होतो नाश्ता करायला, कारण समोर लागणार होता घाट आणि त्याच्यामुळे समोर नाश्त्याला काही भेटलं नसतं घाटामध्ये, म्हणून मग आम्ही इथेच नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करून परत निघालो आणि रस्त्याने चालताना आमच्या चालू होत्या मजेशीर गप्पा. तर मग चला तुम्हाला दाखवते मी काय गप्पा चालू आहेत. आता सियाचे पप्पा गाडी चालत आहे. चालत राहिले तर आपल्याला त्यानंतर लागला होता हा बोगदा आणि तिथून पुढे निघाल्यावर आला होता दीदीचा कॉल आणि त्या कॉलवरती काय बोलला हे तुम्ही ऐका. नारळ घेतलं त्याचं ते माझं लगीन होऊस मग मी माझ्या आईशी काय दर्शना सानूक काय आपल्याला एवढी कोकणी नाही जमत. सो तुम्हाला कळलंच असेल की आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. आणि हे बघा जाता जाता इथं मला अचानक दिसला होता एवढा मोठा समुद्र. तर माझी रिॲक्शन खूप वेगळी होती. हे खरी वाईब आहे मस्त. फायनली आम्ही पोहोचलो तिथे रिसॉर्टमध्ये आणि चला तर मग बघूया रिसॉर्टमधून समुद्राचा व्ह्यू कसा दिसतोय. फायनली आम्ही आलेलो आहे गणपतीपुळ्याला आणि आता इथे आम्ही बघताय तर इथे समोर तुम्ही बघू शकता कसला मस्त व्ह्यू आहे. सो हे बघा गणपतीपुळा. त्यानंतर आम्ही केलं जेवण आणि रेडी होऊन निघालो दर्शनाला.
चला आता आम्ही चाललोय दर्शन करायला मंदिराकडे. कुठे चाललो? काहीतरी म्हणा. चाललोय आम्ही आता मंदिराकडे. हाय कॉपी कॅट. वीकेंडमुळे गर्दी भरपूर. फायनली पोहोचलोय मंदिराच्या तिथे आणि चला तर जाऊया आता दर्शनाला. आम्हाला सगळं माहिती आहे. मी लास्ट टाइम 5 वर्षाची होती तेव्हा आली होती. चला मी तुम्हाला घेऊन जाते. मी सांगेन तिकडे या. कोणाला घेतलं हे? कोणाला घेतलं बा? फायनली नवस पूर्ण करायला आलेलो आहे. किती वेळ सांगशील? फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे समुद्राकडे. सिया डॉल घेऊन खुश आहे. हे बघा समोरच समुद्र आहे. बघा एवढ्या उन्हात पण किती गर्दी आहे इथे. बापरे एवढ्या उन्हात लोक कसं काय येत असतील. खूप ऊन होतं म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही संध्याकाळी ऊन उतरल्यावर येऊ आणि त्यामुळे मग आम्ही गेलो परत रिटर्न रिसॉर्टमध्ये. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सो आम्ही केलं त्याचं सेलिब्रेशन आणि त्यानंतर गेलो आम्ही बीचवर. बघा सनसेटचा व्ह्यू एक नंबर दिसत होता आणि आम्हाला खूप मजा आली होती. त्यानंतर आम्ही केलं जेवण आणि ॲट द एंड आम्ही सगळ्यांनी खाल्ले उकडीचे मोदक. उकडीचे मोदक कसं आहे?
कसं आहे? फायनली आम्ही आता वापस आलेलो आहे बीच वरून आणि आता आम्हाला इथे सेलिब्रेट करायचं आहे सियाच्या पप्पांचा बर्थडे. काय बोलताय हो? बघा इकडे Happy birthday dear सियाचे पप्पा. अरे किती वेळ कापायचा जोपर्यंत आमचं गाणं संपत नाही तोपर्यंत. फोटो. आम्ही दोघे इकडे निवांत बसलोय आणि इथं समोर हे बघा. होय ना बाबा. हो तिचं पोट दुखलं. भाग घ्यायचा. हा कोण जिंकतं? स्टार्ट. सगळं टेन्शन विसरून मस्त निवांत आम्ही इथे बसलेलो होतो गप्पा मारत. आणि नेक्स्ट डेचा ब्लॉग उद्या येईल. थँक्यू.